बघा ना, आपल्या सगळ्यांचीच कामं 12 महिने तर चालतातच. म्हणूनच म्हणलं आज वेळात वेळ काढून सासूबाईंची इच्छा पूर्ण करू आणि त्यासाठीच आम्ही निघालो होतो शिखर शिंगणापूरच्या दिशेने. जसं मंदिराचा कळस दिसला तसं सगळ्यांच्या जीवात जीव आला, कारण गाडीत बसून सगळे वैतागले होते. त्यानंतर पूजेसाठी आणि अभिषेकाचं सगळं साहित्य खरेदी केलं आणि दर्शनाच्या रांगेला लागणार तिथे आम्हाला एका काकाने असा छानसा गंध लावला. सगळ्यांनाच तो लावला होता आणि प्रत्येक जण एवढं खुलून दिसत होतं ना. मग काय शांभवीची इकडे तिकडे पळापळ सुरूच होती. मग हे कडेवर तिला घेऊन थांबले तर परत तिला खाली उतरायचं होतं. आईंचे वगैरे पाय दुखायला लागले, त्यामुळे मग आम्ही सगळेजणच खाली बसलोत, कारण दर्शनाला अजून 1 तास वेळ होता. त्यानंतर आरतीला उभारलो तर इकडे शांभवी सुद्धा टाळ्या वाजवत होती आणि ते पाहून ना सगळेजणच इतकं कुतूहलाने तिच्याकडे पाहत होते. आता शांभवी एवढं कौतुकाने बाबांना का बघते, कारण माझ्या माचा चष्मा बाबांनी घातलाय का, म्हणून ती पुन्हा पुन्हा वाकून त्यांच्याकडे बघून हसत होती. त्यानंतर आम्हाला आरती पण मिळाली आणि मग आमचा नंबर आला तो अभिषेकासाठी. अथक परिश्रमानंतर आम्हाला हे सुख लाभलंय आणि हे खरं तर भाग्यच म्हणायला हवं की सहकुटुंब आम्ही हा अभिषेक करतोय. एकदा आईंनी बोलून दाखवलं होतं आणि ते आज करण्याचा योग आला, तर भरून पावल्याचं समाधान लाभलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते तुम्हाला दिसत असेलच. दुपारी सहज बसल्यानंतर एकदा आई म्हटलेल्या की आपण सगळ्यांनी मिळून महादेवाला अभिषेक करावा शिखर शिंगणापूरला जाऊन, असं मला खूप दिवसापासून वाटतंय आणि आमच्या कामाच्या ह्याच्यात ते होतच नव्हतं. फायनली म्हटलं आपली कामं होत राहतात, आपण जाऊया आणि करूया आणि फायनली आईंची इच्छा पूर्ण केली. श्रीने पेढे वगैरे वाटले आणि त्यानंतर इकडे आजी आजोबा आणि शांभवी श्रीचे फोटोज वगैरे क्लिक केले, त्यांच्यासाठी काही खेळणी वगैरे बघितली आणि मग आम्ही निघालो ते म्हणजे अन्नछत्राच्या दिशेने. मंदिरापासून जरासं दूर खालच्या दिशेने गेलं की दुपारी 12 ते 4 महाप्रसाद असतो, जो खूपच रुचकर असतो. मस्ट ट्राय बरं का. आणि तुमचं कुलदैवत कोणतं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रवास बघण्यासाठी सबस्क्राईब करा.